नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आज मी खूप जास्त इम्पॉर्टंट अशा टॉपिकवर तुमच्यासोबत बोलणार आहे आणि ते पण गरजेचं आहे. कसं आहे ना, आपण स्त्रियांना नेहमी सगळ्यांसाठी जगतो. घर, काम, नाती सगळं नीट सांभाळतो, पण स्वतःसाठी वेळ ठेवायला विसरतो. पण आयुष्य बदलायला मोठं काही लागत नाही, फक्त काही लहान सवयी लागतात. याच काही सवयी अंगीकारल्या तर आयुष्य खरंच खूप सुंदर होतं. तर मी तुम्हाला अशा काही सवयी 4-5 सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं आयुष्य चेंज नक्की मात्र होईल. तर पहिली जी सवय सकाळी लवकर उठायची. तशी तर सगळ्यांना स्त्रियांना सवय असते लवकर उठायची. पण कसं राहतं, सकाळचं शांत वातावरण आणि हा वेळ फक्त तुझाच असतो. एक कप चहा, थोडं लेखन, आणि दिवसाचं प्लॅनिंग जर केलं ना, तर त्याला एक व्यवस्थित डायरेक्शन ठरवता येते. म्हणून पहिले जे 30 मिनटं आहे ना, ते स्वतःसाठी द्यायला पाहिजे. सकाळी उठल्यावर लागलं तुम्ही गरम पाणी घेऊ शकता, चहा घेऊ शकता, थंड मस्त शांत अर्धा तास बसून राहायचं. तर ही सवय तुम्ही लावायला पाहिजे तुमच्या अंगीकार. ठीक आहे. तर हॅबिट नंबर 2 जी आहे ती नाही म्हणायला शिका. आता जनरली स्त्रियांना ना, आपण काय करतो, आपण स्त्रियांना नाही म्हणायला घाबरतो, कारण आपल्यांना सगळ्यांना खुश ठेवायचं असतं. पण लक्षात ठेवा, तुझ्या शांतीपेक्षा मोठं काही नाही. जिथे मन नाही तिथं नाही म्हणणं हाच आत्मसन्मान आहे. म्हणून जिथे आपल्याला वाटतं ना की नाही म्हणायला पाहिजे, तिथं डायरेक्ट नाही म्हणाच. नो मीन्स नो. आता हॅबिट नंबर 3 जी आहे, स्वतःची काळजी घेणं. आता सेल्फ केअर हे लक्झरी नाही बरं का. तर सेल्फ केअर म्हणजे फक्त फेशियल नाही, तर ते म्हणजे पुरेशी झोप, पौष्टिक जेवण आणि थोडा मी टाईम. कारण तू रिकामी राहिलेस ना, तरच जगाशी देणं थांबतं. त्यामुळे ही जी टिप आहे, जी हॅबिट आहे, ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हॅबिट नंबर 4, स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ काढ. तर लग्न, नोकरी, घरकाम यामध्ये आपली स्वप्न कुठेतरी हरवतात. पण स्वप्न वय पाहत नाही. दिवसातून 30 मिनटं फक्त स्वतःच्या ध्येयासाठी ठेव. कारण तिचं स्वप्न हे फक्त नाव नाही, तर ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे. आणि लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट, ज्या की खूप साऱ्या स्त्री इग्नोर करतात, स्वतःवर प्रेम करणं. आरशात बघ आणि हस, कारण तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस. तुझ्या कमतरता, तुझी ओळख, सगळं स्वीकार. सेल्फ लव्ह म्हणजे ॲटिट्यूड नाही, तर ती आत्मशांती आहे. आता तुम्हाला ह्या सवयी लहान वाटतील, पण हळूहळू आयुष्य बदलतात. एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, हो आता मी स्वतःसाठी जगते, आणि ते सगळ्यात सुंदर वाटतं. बी युअर ग्लो अँड चेस युअर ड्रीम्स. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? जर तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ह्या 5 सवयीपैकी कोणत्या सवयी तुम्हाला लावणार आहेत. मग भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. बाय.